झालाच पाहिजे। रस्ता खराब झाल्याने गावकऱ्यांनी केले चक्काजाम आंदोलन। रस्त्यावरील खड्ड्यांमुळे गावकरी संतप्त। दिग्रस ते मांडवापुरता उखडला। रस्त्यावरील खड्ड्यांमुळे वाढले अपघात। वर्धाच्या देवडी पुलगाव मतदारसंघात येणाऱ्या उमरी मेघे ते मांडवा या 16 किलोमीटर रस्त्याची अवस्था अत्यंत बिकट झाली असून अपघाताचे प्रमाण देखील वाढले आहे। रस्त्यावर मोठे खड्डे पडले असल्याने गावकऱ्यांनी आंदोलन करीत हा रस्ता चक्का जाम आंदोलन करून रोखण्यात आलाय। चक्क खड्ड्यात बसून गावकऱ्यांनी आंदोलन केल्याने या आंदोलकांकडे लक्ष वेधले गेले। येथे संपूर्ण रस्त्याची चाळण झाली असल्याचे चित्र आहे। झाळगाव, बेलगाव, दिग्रस, बोरगाव, सावडी ही गावे आहेत। अवैध खदानीमुळे रस्ता खराब झाल्याची ओरड गावकऱ्यांमध्ये आहे। रस्ता वर्धा, झाडगाव, बेलगाव, दिग्रस मार्गे वर्धा, विरू मार्गे आर्वी, म्हणजे हा वर्धा तालुका आणि आर्वी तालुका जोडणारा हा पर्यायी रस्ता आहे। आज याची अवस्था इतकी बिकट झाली आहे की याच्यावर प्रवास करणे धोकादायक झालेले आहे। आमची या 4-5 गाव या मार्गावरील जेवढे बी गाव आहेत त्यांच्या नागरिकांच्या वतीने आमची एकच मागणी आहे की आमचा रस्ता हा लवकर चांगल्या पद्धतीचा झाला पाहिजे आणि जी या रस्त्याला कारणीभूत ठरत आहे जे उत्खननाची परवानगी ते रद्द झाली पाहिजे आणि जोपर्यंत हा रस्ता चांगला होत नाही तोपर्यंत प्रशासनानं कुठलीही उत्खननाची परवानगी देऊ नये आणि त्याचबरोबर आमच्या ग्रामसभेची परवानगी घेतल्याशिवाय कोणतीही NOC प्रशासनाने देऊ नये। या रस्त्यावरती अपघात झालेले आहे, जखमी झालेले आहे, मोटरसायकलवाल्यांचे झाले आहे, पायदळ येणाऱ्यांच्या उरावर त्यांचे कपडे खराब ते घसरून पडलेले आहे। पावसाळ्या वेळामध्ये ह्या पूर्ण रोडवरती पाणी साचलेलं असतं, गाड्यावरती जाण्याला हे विषय होत नाही आणि त्याचबरोबर महत्त्वाचं म्हणजे आमच्या गावातले विद्यार्थी हे रोज शहरामध्ये शिक्षणाकरता जात असतात। त्या लालपरीची एवढी बिकट अवस्था झाली की ती फेल झाली की 2-2, 3-3 तास आम्हाला ह्या रोडवरती थांबावं लागतं। त्याच्यामुळे काय होतं की शैक्षणिक नुकसान होतं आणि आमच्या विद्यार्थ्यांवर त्याचा परिणाम पडतो। आम्ही या बाबतीत रोडच्या बाबतीत आमच्या क्षेत्राचे आमदार साहेब आहेत त्यांना पण आम्ही मागणी केली आहे। आमच्या विधानसभा क्षेत्राचे जे आमदार माननीय श्री पंकज राजेशजी बकाने साहेब काय उत्तर त्यांनी आम्हाला ज्या आम्ही सुरुवातीला त्यांना दिलं होतं त्यांनी आम्हाला सुरुवातीचं 3 महिन्याचं अवधी दिला होता की 3 महिन्यात तुमचं रोडचं काम सुरू होईल, पण अद्याप काम सुरू झालेलं नाही आहे आणि त्या प्रकारची कोणतीही प्रक्रिया पण झालेली नाही आहे। आपले पालकमंत्री आमच्या भावना समजून घ्यावे, पालकमंत्री साहेबांनी आमच्या भावना समजून घ्यावे। रस्ता आज पूर्णपणे खराब अवस्थेत असताना पण त्यावर तुम्ही आणखी त्यांना परवानगी देत आहे। त्याच्यामुळे काय होतं की ओव्हरलोडिंगमुळे ज्यांच्याकडे कुठलीही हे नसतात, त्यांच्याकडे रॉयल्टी नसतात, अशा सुद्धा ट्रक यावरती भारत जे क्षमतेपेक्षा जास्त या रोडची क्षमतेपेक्षा जास्त ह्या वाहतूक होत आहे, त्याच्यामुळे हे रस्ते आमचे जास्तीत जास्त खराब झालेले आहे।